नमस्कार. आज आपण ज्ञानोदय बहुउद्देशीय संस्था आयोजित संजीवनी प्रज्ञाशोध परीक्षा जी 23 फेब्रुवारी 2025 रोजी होणार आहे त्याचा इयत्ता चौथीचा सराव पेपर क्रमांक 1 विषय मराठी गणित या विषयाची अचूक स्पष्टीकरणासह उत्तरसूची पाहणार आहोत. तत्पूर्वी इयत्ता पहिली ते चौथीच्या विविध प्रज्ञाशोध परीक्षाकरता आवश्यक माहिती मिळवण्यासाठी या चॅनेलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. विषय मराठी. प्रश्न 1 व 2 साठी सूचना. खालील उतारा काळजीपूर्वक वाचा व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधा. प्रश्न क्रमांक 1. कावळ्याला फसवून त्याच्या घरट्यात कोणता पक्षी अंडी घालतो? पर्याय क्रमांक 1 पोपट, 2 चिमणी, 3 कोकिळ, 4 घार. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कोकिळ. प्रश्न क्रमांक 2. खग या शब्दासाठी उतार्यात असलेला समानार्थी शब्द कोणता? वरील उतारा आपण पाहिला असता खग या शब्दासाठी पक्षी हा समानार्थी शब्द आलेला आहे. तर पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 1 कावळा, पर्याय क्रमांक 2 कोकिळा, पर्याय क्रमांक 3 पक्षी, पर्याय क्रमांक 4 सुरेल. मग याचं अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 3 पक्षी. प्रश्न 3. वा, र, पा या अक्षरापासून तयार झालेल्या अर्थपूर्ण शब्दातून खालीलपैकी कोणता पक्षी होतो? वा, र, पा ह्या अक्षरापासून पारवा हा शब्द तयार होतो. पारवा म्हणजेच कबूतर. तर याचं उत्तर येणार पर्याय क्रमांक 3 कबूतर. प्रश्न क्रमांक 4. खालील प्रश्नातील विरुद्धलिंगी शब्दाची चुकीची जोडी ओळखा. पर्याय क्रमांक 1 बोकड, बकरा, पर्याय क्रमांक 2 गवळी, गवळण, पर्याय क्रमांक 3 लोटा, लोटी, पर्याय क्रमांक 4 खोंड, कालवड. तर याचं चुकीची जोडी आहे बोकड, कारण बोकडचं विरुद्धलिंगी शब्द हे शेळी आहे. त्यामुळे याचं उत्तर येणार पर्याय क्रमांक 1. प्रश्न 5. खालीलपैकी शब्दाचा मुळाक्षराप्रमाणे क्रम लावल्यास कोणता शब्द तिसरा येतो? पर्यायामध्ये दिलेले शब्द आहेत पर्याय क्रमांक 1 वाकळ, 2 वाजवा, 3 वामन, 4 वादक. ही जर शब्द मुळाक्षराप्रमाणे लावली असता 1 नंबरवर वाकळ हा शब्द येतो, 2 नंबरवर वाजवा हा शब्द येतो, 3 नंबरवर वादक हा शब्द येतो, तर 4 नंबरवर वामन हा शब्द येतो. म्हणून आपलं अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 4. प्रश्न 6. विरामचिन्हाचा वापर करताना संयोग चिन्हाचा केव्हा वापर करण्यात येतो? अ. दोन शब्द जोडताना, ब. संबोधनाकरता वापर केला जातो, क. दुसऱ्याचे मत अप्रत्यक्षपणे सांगण्यासाठी, ड. ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास. अ. दोन शब्द जोडताना संयोग चिन्हाचा वापर केला जातो, ब. संबोधनाकरिता स्वल्प विरामचिन्हाचा वापर केला जातो, क. दुसऱ्याचे मत अप्रत्यक्षपणे सांगण्यासाठी अवतरण चिन्हाचा वापर केला जातो, ड. ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास संयोग चिन्हाचा वापर केला जातो. पर्याय क्रमांक 1 फक्त ब बरोबर, पर्याय क्रमांक 2 ब ड बरोबर, पर्याय क्रमांक 3 अ ब बरोबर, पर्याय क्रमांक 4 अ ड बरोबर. तर याचा अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 4. प्रश्न 7. शुद्ध शब्द कोणता? पर्याय क्रमांक 1 चिरंजीव, पर्याय क्रमांक 2 चिरंजीव, पर्याय क्रमांक 3 चिरजीव, पर्याय क्रमांक 4 चिरजीव. पर्याय क्रमांक 1 मध्ये जीला ही दुसरी वेलांटी आहे, तर पर्याय क्रमांक 2 मध्ये चला ही दुसरी वेलांटी आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 मधील चिरंजीव हा शब्द चुकीचा होतो. तर याचं अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 1. प्रश्न 8. रिकाम्या जागी योग्य समूहदर्शक शब्दाचा पर्याय निवडा. पिकत घातलेल्या आंब्याची डॅश डॅश असते. पर्याय क्रमांक 1 थप्पी, पर्याय क्रमांक 2 अडी, पर्याय क्रमांक 3 पुंजका, पर्याय क्रमांक 4 घातन. पर्याय क्रमांक 1 थप्पी धान्याच्या पोत्यांची थप्पी असते. पर्याय क्रमांक 2 अडी पिकत घातलेल्या आंब्याची अडी असते. पर्याय क्रमांक 3 पुंजका वेलींचा पुंजका, केसांचा पुंजका. पर्याय क्रमांक 4 गाथण, गाथण ही काजूची असते. त्यामुळे याचं अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 2 अडी. प्रश्न 9. फक्त एका दिवसात
ही इतकी कामे ती कशी काय करणार हे त्याचे त्यालाच माहीत. या अर्थाची मन शोधा. पर्याय क्रमांक 1, एक ना धड भाराभर चिंध्या. पर्याय क्रमांक 2, इकडे आड तिकडे विहीर. पर्याय क्रमांक 3, रात्र थोडी सोंगे फार. पर्याय क्रमांक 4, आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास. याचं अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 3, रात्र थोडी सोंगे फार. प्रश्न क्रमांक 10. नाक या अवयवावरून तयार झालेला पुढील कोणता वाक्यप्रचार त्रास होणे या अर्थाचा आहे? पर्याय क्रमांक 1, नाकी दम आणणे. पर्याय क्रमांक 2, नाक खाली करणे. पर्याय क्रमांक 3, नाकाने कांदे सोलणे. पर्याय क्रमांक 4, नाक कापणे. पर्याय क्रमांक 1, नाकी दम आणणे म्हणजे त्रास देणे. पर्याय क्रमांक 2, नाक खाली करणे म्हणजे अपमान करणे. पर्याय क्रमांक 3, नाकाने कांदे सोलणे म्हणजे फुकटच्या बडाया मारणे. पर्याय क्रमांक 4, नाक कापणे म्हणजेच अपमान करणे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 1, नाकी दम आणणे. प्रश्न क्रमांक 11. मूषक या शब्दाचा अर्थ सांगा. पर्याय क्रमांक 1, हरिण. पर्याय क्रमांक 2, मांजर. पर्याय क्रमांक 3, उंदीर. पर्याय क्रमांक 4, माशी. तर मूषक या शब्दाचा अचूक अर्थ आहे उंदीर, म्हणून याचं अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 12. खालील शब्दातील जोड शब्द निवडा. पर्याय क्रमांक 1, पाहुणा सोयरा. पर्याय क्रमांक 2, पाहुणा आपला. पर्याय क्रमांक 3, पाहुणा रावळा. पर्याय क्रमांक 4, पाहुणा मेहुणा. तर यातील जोड शब्द आहे पर्याय क्रमांक 3, पाहुणा रावळा. प्रश्न क्रमांक 13. योग्य विधेय निवडा. समोरून अचानक सर आले. विधेय म्हणजे काय? उद्देशाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण विधेय म्हणतो. तर या प्रश्नामध्ये सर हे उद्देश आहे. तर सर या शब्दाबद्दल अधिक माहिती सांगणारे शब्द आहेत समोरून अचानक आले. तर पर्याय पाहूया. पर्याय क्रमांक 1, सर. पर्याय क्रमांक 2, समोरून अचानक आले. पर्याय क्रमांक 3, समोरून. पर्याय क्रमांक 4, सर आले. तर याचा अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 2, समोरून अचानक आले. प्रश्न 14. जय जय रघुवीर समर्थ हे वाक्य कोणाचे आहे? पर्याय क्रमांक 1, संत एकनाथ. पर्याय क्रमांक 2, रामदास स्वामी. पर्याय क्रमांक 3, संत गाडगेबाबा. पर्याय क्रमांक 4, संत तुकाराम. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, रामदास स्वामी. प्रश्न 15. वाक्यातील चुकीचा भाग ओळखा. तलावात मनसोक्त सर्वजण डुबलो डुंबलो. तर या वाक्यातील चुकीचा भाग हा डुंबलो हा आहे. पर्याय क्रमांक 1, मनसोक्त. पर्याय क्रमांक 2, तलावात. पर्याय क्रमांक 3, डुंबलो. पर्याय क्रमांक 4, डुबलो. तर ह्या वाक्याचं अचूक वाक्य येणार तलावात सर्वजण मनसोक्त डुबलो. त्यामुळे याचं चुकीचा भाग येणार डुंबलो. उत्तर येणार पर्याय क्रमांक 3.